नमस्कार. व्हॉट इज लाईफ? आपण आयुष्यात आपल्याला काय पाहिजे, आपण आयुष्य का जगतो, असं जर मी प्रश्न विचारला तर खूप जास्त डीपमध्ये गेल्यानंतर सगळे स्टडीज, सगळे रिपोर्ट्स काय सांगतात, कुठे येऊन थांबतो आपण, तर आपल्याला सुख, शांती, समाधान, आनंद पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. हे एक फलित आहे, एक आपण म्हणतो ना की त्याचं आउटकम जो आहे ना लाईफचा, तो आहे. लाईफ इज व्हेरी अनसर्टन. खूप अस्थिर लाईफ आहे आपलं. आपण म्हणतो ना की आजकाल आपण बघतो बघा बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे माझ्या पण काही नातेवाईकाच्या बाबतीत मी आता ऐकलं की 22-23 वर्षाचा मुलगा अचानक ॲक्सिडेंट झाला किंवा अजून काय झालं, किंवा असं आपण उदाहरण घेऊ की 2 मित्र आपण रस्त्याने चाललेलो आहे आणि एक कार आली आणि कार खूप फास्ट आली आणि कंट्रोल झाली नाही आणि मित्र जो आहे, मित्राला कारने उडवलं आणि त्यात त्याची डेथ झाली. आणि मी हे बघतोय सगळं, असं थोडक्यात एक्झाम्पल. सो ह्या गोष्टीपासून मला बोध काय घ्यायचा आहे, तर कधीही काही होऊ शकतं. मी हे तुम्हाला निगेटिव्ह नाही करत आहे, मी तुम्हाला एक दुसरी बाजू सांगतोय. लाईफ इज व्हेरी अनसर्टन. आयुष्यामध्ये म्हणजे आपण जन्माला आलोय, आयुष्य जगून घ्यायचं असतं, है ना. म्हणजे नथिंगनेस जो आहे ना, नथिंगनेस, काहीच नाही आहे, म्हणजे नथिंग आहे. नथिंगच आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे नथिंग कुठल्या गोष्टी आहेत. आपण आपल्या मनात कोणाचा तरी राग असतो, म्हणजे कसं असतं की आपल्याला कोणाचा तरी राग येतो, आपला कोणाचा तरी राग येतो, आपण भांडतो, ती व्यक्ती भांडते आपल्याशी, कोणी पण असतील, 2 मित्र असतील, नवरा बायको असतील, कोणी पण असू शकेल याच्यामध्ये. कधी आपण जिंकतो तेव्हा जिंकल्याची भावना येते आपल्या मनामध्ये, हा मी जिंकलो, आय एम द विनर, राईट. समोरचा माणूस, त्याला हरवलं आपण. कधी कधी आपण हारतो, आपली हारण्याची भावना येते. तर ह्या चक्रव्यूहाच्या पलीकडे जाऊन लाईफ जगणं फार इम्पॉर्टंट असतं. एक मध्यमा असते. मध्यमा म्हणजे काय, तर 3 लाईन आखायच्या, 3 लाईन, 1, 2, 3 समांतर लाईन. सगळ्यात वरची जी लाईन आहे ते सुख आहे, आनंद आहे. सगळ्यात खालची जी लाईन आहे दुःख आहे. आणि मधली जी लाईन आहे ना, मधली लाईन म्हणजे मध्यमा, न्यूट्रल. शक्यतो प्रयत्न असा करायचा की वर पण जायचं नाही, खाली पण यायचं नाही, मध्ये राहायचं. सिच्युएशन कशी असू दे. आय रिपीट, लाईफ इज व्हेरी अनसर्टन. आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त टाईम फ्लाय होतोय, टाईम पुढं सरकतोय, टाईम पुढे जातोय. वी नेव्हर नो. म्हणजे आपण आता उद्या काय माहिती आहे का आपल्याला. प्रॅक्टिकली आपण झोपताना अलार्म सेट करतो. ॲक्च्युली 100% शाश्वती नाही आहे की आपण त्या झोपेतून उठू म्हणून. मी रिपीट करतो, मी तुम्हाला ते निगेटिव्ह बोलत नाही आहे, मी फक्त एक तुम्हाला आरसा दाखवतो. उद्या काय माहीत नाही आहे. आपण जे प्रोजेक्शन्स करतो, 6 महिन्यांनी अमुक हे, 1 वर्षाने अमुक हे, तमुक हे करणार, कोणी सांगितलं ना की हे सगळं शुअरच होईल म्हणून किंवा काय. इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, की मनुष्य स्वतःचा मृत्यू कधी गृहीत धरतच नाही, कधीच धरू शकत नाही. तुम्ही स्वतःच्या मनाला विचारून बघा. आपला मृत्यू किंवा आपला एंड आपण गृहीत नाही धरत, म्हणून हा प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम इज थिंक यू हॅव टाइम. प्रत्येक व्यक्तीला, मी पण त्यातलंच आहे, म्हणजे आपण सगळे आपण एकच आहोत. आपल्याला असं वाटतं की आपल्याला टाईमच टाईम आहे. तुम्ही बघा, विचार करून बघा, टाईमच टाईम आहे आपल्याकडे, पण किती टाईम आहे कोणाला माहीत नाही ना. आजकाल आपण अशा घटना बघतो की 20 आणि 22 आणि 25 वर्षाच्या मुलींना अटॅक्स येतात. काय होतंच नव्हतं, होऊन जातं किंवा काय. सो ह्या सगळ्या गोष्टींचा सारांश जर काढायचं म्हटलं, छान जगायचं, छान राहायचं, मध्यमा न्यूट्रल राहायचं आणि कोणाचे रुसवे फुगे असतील, भांडणतंटा असतील, या गोष्टीपासून लांब राहायचं. नथिंगनेस जो आहे ना, हे काहीच नाही आहे हे सगळं. आणि मेमरीज आपण ठेवून जातो इथं. छान एकदम लाईफ व्यतीत करायचं, छान राहायचं, छान विचार करायचे, पॉझिटिव्ह राहायचं आणि पुढे जायचं. ठीक आहे. वेगळा विषय होता व्हिडिओचा. व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा. नवीन विषय तुम्हाला हवा असेल, कमेंटचा बॉक्स ओपन आहे, यू कॅन कमेंट हिअर. आपण भेटत राहू. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, मित्र मंडळीसोबत शेअर करा, कारण खूप पॉवरफुल कंटेंट्स तुम्ही बघणार आहात नेव्हिगेटच्या माध्यमातून. थँक्यू, धन्यवाद.